नमस्कार पालक हो. आपण सगळेच आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल आणि त्यांच्या भविष्याबद्दल विचार करत असतो. आणि आता याच संदर्भात एक खूप मोठा बदल आपल्या समोर येतोय. CBSE अभ्यासक्रमात जे काही नवीन बदल होणार आहेत ते समजून घेणं आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचं आहे. चला मग सुरुवात करूया आणि बघूया हे बदल नेमके आहेत तरी काय. हा प्रश्न बघून कदाचित मनात थोडी धाकधूक झाली असेल, नाही का? आपली मुलं आणि त्यांचं शिक्षण आपण तयार आहोत का? पण काळजी करू नका, कारण हे जे बदल आहेत ना, ते फक्त पुस्तकांपुरते मर्यादित नाहीत. उलट ते आपल्या मुलांच्या भविष्याचा पाया आणखी मजबूत करणारे आहेत. तर आपण एकत्र मिळून हे सगळे बदल व्यवस्थित समजून घेऊया. तर सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घेऊया. हे बदल काही अचानक किंवा एका रात्रीत झालेले नाहीत. यामागे एक खूप विचारपूर्वक बनवलेला आराखडा आहे. एक नवीन ब्लूप्रिंटच म्हणा ना, जी आपल्या मुलांच्या शिक्षणाला अधिक परिणामकारक आणि भविष्यासाठी तयार करणारी आहे. हे बदल फक्त आपल्या शाळेपुरते किंवा शहरापुरते मर्यादित नाहीत, तर हे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा म्हणजेच नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2023 वर आधारित आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर संपूर्ण देशासाठी शिक्षणाचा एक नवीन आधुनिक दृष्टिकोन तयार केला गेलाय, जेणेकरून प्रत्येक मुलाला पुढे जाण्याची समान संधी मिळावी. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. आजच्या जगात फक्त पुस्तकी ज्ञान पुरेल का? नाही, बरोबर. म्हणूनच या नवीन पद्धतीमध्ये मुलांच्या व्यावहारिक कौशल्यांवर खूप जास्त भर दिला आहे. म्हणजे एखादी अडचण आली तर ती कशी सोडवायची, नवीन कल्पना कशा सुचवायच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं टेक्नॉलॉजीचा योग्य वापर कसा करायचा, हे सगळं शिकवलं जाईल. आणि हे किती छान पद्धतीने केलंय बघा. अगदी 3री पासूनच मुलांना AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि कॉम्प्युटेशनल थिंकिंग म्हणजेच संगणकाच्या भाषेत विचार कसा करायचा याची ओळख करून दिली जाणार आहे. आणि मग पुढे 9वी-10वीत आल्यावर वोकेशनल एज्युकेशन म्हणजे व्यावसायिक शिक्षण हा एक कंपल्सरी विषय असेल. याचा फायदा काय, तर मुलांना लहान वयातच कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल आणि ते भविष्यासाठी जास्त तयार होतील. आणि हे जे वाक्य आहे ना, ते या सगळ्या बदलांचा सार आहे. आता भर फक्त काय शिकलो यावर नाहीये, तर जे शिकलो त्याचा वापर कसा करायचा यावर आहे. आणि मला वाटतं हा खूप मोठा आणि सकारात्मक बदल आहे. चौकटी बाहेरचं शिक्षण हे नावच किती छान आहे. याचा अर्थ आहे लवचिकता म्हणजे फ्लेक्झिबिलिटी. आता मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे विषय निवडण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे. म्हणजे त्यांच्यात जे काही टॅलेंट आहे त्याला पूर्णपणे वाव मिळेल. आता भाषेबद्दल बोलूया. 6वी पासून मुलांना 3 भाषा शिकाव्या लागतील. आणि त्यातली एक महत्त्वाची अट म्हणजे कमीत कमी 2 भाषा या आपल्या भारतीय भाषा असतील. याने काय होईल, मुलांना फक्त वेगवेगळ्या भाषा येणार नाहीत, तर त्यांना आपल्या देशाची संस्कृती किती श्रीमंत आहे, किती विविधता आहे हे सुद्धा जवळून समजेल. आणि हा बदल तर खरंच खूप मोठा आहे. आठवतंय आपल्याला, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स अशा पक्क्या भिंती होत्या. पण आता तसं नाहीये. आता ह्या भिंती तोडल्या गेल्या आहेत. म्हणजे विद्यार्थी आता आपल्या आवडीनुसार आणि करिअरच्या प्लॅननुसार वेगवेगळ्या स्ट्रीम्समधले विषय एकत्र घेऊ शकतात. संधीचं एक नवं जगच त्यांच्यासाठी खुलं झालंय. एक साधं उदाहरण घेऊया. समजा एखाद्या मुलाला फिजिक्स खूप आवडतं, पण त्याला चित्रकला सुद्धा तितकीच आवडते. पूर्वी हे शक्य नव्हतं, पण आता तो फिजिक्स सोबत आर्ट्स हा विषय घेऊ शकतो. आणि विचार करा, यातून तो पुढे जाऊन डिझायनिंग, आर्किटेक्चर किंवा अगदी गेम डेव्हलपमेंट सारख्या कितीतरी नव्या क्षेत्रांमध्ये करिअर करू शकतो. बरं, आता बोलूया परीक्षांबद्दल. परीक्षा म्हटलं की आपल्या सगळ्यांनाच थोडी काळजी वाटते, बरोबर? पण खरं सांगतो, काळजीचं काही कारण नाही. कारण हे बदल परीक्षेचा बाऊ कमी करण्यासाठी आणि तिला अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठीच आहेत. बोर्डाच्या परीक्षेत आता बघा, एक खूप मोठा बदल आहे. तब्बल 50% प्रश्न हे आता क्षमता आधारित म्हणजे कॉम्पिटन्सी बेस्ड असणार आहेत. याचा सरळ अर्थ काय, तर आता फक्त घोकंपट्टी करून मार्क मिळवता येणार नाहीत. विषय किती समजला आहे हे महत्त्वाचं ठरणार आहे. मग हे क्षमता आधारित प्रश्न म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न पडला असेल. सोपं आहे. यात मुलांना एखादी खरीखुरी परिस्थिती म्हणजे केस स्टडी किंवा काही आकडेवारी दिली जाईल आणि त्यावर विचार करून उत्तर द्यायचं असेल. जसं की गणिताच्या फॉर्म्युल्याचा वापर करून घराचं बजेट कसं बनवायचं. म्हणजे शिकलेलं ज्ञान प्रत्यक्षात वापरता येते की नाही हे तपासलं जाईल. एवढंच नाही तर आणखीही काही नवीन गोष्टी आहेत. जसं की गणित आणि विज्ञानासाठी आता 2 लेवलच्या परीक्षा असतील, स्टँडर्ड आणि ॲडव्हान्स्ड. आणि काही विषयांसाठी ओपन बुक परीक्षेचाही विचार सुरू आहे. या सगळ्याचा उद्देश एकच आहे, मुलांवरचा परीक्षेचा ताण कमी करणं.
तर मग या सगळ्या बदलांमधून आपण काय साध्य करणार आहोत? आपण एक अशी पिढी घडवतोय जी फक्त पदवीधर नसेल तर ज्यांच्या हातात खरी कौशल्य असतील, जी भविष्याला सामोरं जायला पूर्णपणे तयार असेल. म्हणून लक्षात घ्या, हा फक्त अभ्यासक्रमातला बदल नाहीये, हा शिक्षण पद्धतीतला एक खूप मोठा मूलभूत बदल आहे. आपण घोकंपट्टीच्या दुनीतून बाहेर पडून खऱ्या अर्थाने समजून घेण्याकडे आणि ते वापरण्याकडे चाललो आहोत, आणि ही नक्कीच एक खूप आशादायक गोष्ट आहे. आणि मग शेवटी हा प्रश्न उरतोच की या सगळ्या बदलांमधून आपण खरंच अशी पिढी घडवतोय का जी भविष्य घडवायला तयार आहे, जी फक्त नोकऱ्या शोधणार नाही तर नवीन संधी निर्माण करेल, देशाचं भविष्य घडवेल. मला वाटतं यावर आपण सगळ्यांनी मिळून नक्कीच विचार करायला हवा.